धन्यवाद अमर सकपाळ. जिजा स्पोर्ट्स आणि ठाणा स्पार्टन्स एक एक प्लेयर आमच्याकडे पाठवा. सेंट्रल प्रीमियर लीग 2025. तर मागच्या सामन्यात महेश जाधव आणि फरमान दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली. एका बाजूला 59, एका बाजूला 48, दुसऱ्या बाजूला 46 षटकार आणि 44 चौकार बघायला मिळालेत. या पॅरामीटर्सवरून तुम्ही अंदाज घेऊ शकता सेंट्रल प्रीमियर लीग 2025 किती चांगल्या पद्धतीने प्रगती करते. पहिल्या सामन्यात 67, दुसऱ्या सामन्यात 100, तिसऱ्या सामन्यात आपण पुन्हा एकदा पाहिलं ते 67 आणि मागच्या सामन्यात 84 असं टार्गेट देण्यात आलं आहे. आणि या सामन्यात बघायचं आपल्याला किती धावा या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर पंचांचा इशारा येतोय, प्ले कॉल केलाय. चेंडू पडल्यानंतर अपेक्षापेक्षा लेग स्टंपवर जास्त उसळतोय. आघाडीला आलेत. टॉस कोणी जिंकलाय? तर जिजाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली ना. पहिला रन दिली का? हो एक धाव काढली. हां बॅट रे बॅट. हां तर स्ट्राईकला कोणी सांग स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आधी आणि अंतिम बॉलर आणि गोलंदाज वेगवान गोलंदाज अयास. पहिली धाव आली आहे. आता या सामन्यात बघायचं, मागच्या सामन्यात 84 आपण पाहिला. या सामन्यात किती धावा येतात. मात्र एकंदरीत 8 संघ जे खेळत आहेत लीगमध्ये सगळ्यांनीच इम्प्रेस केलं, या बाबतीत कुठेही शंका नाही. बॅकफुटला थांबून चेंडू उचलायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू राहिला सबमेरिन डिलिव्हरी खाली राहिला. लागल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होत असताना यष्टीरक्षकाकडे. अय्याचं सगळ्यात खासियत म्हणजे स्पीड आहे, पेज आहे, लक्षात घ्या. आणि त्या पेजमुळे जो स्ट्रोक कन्वर्ट करायचा असतो तो होत नाही कधी कधी. हा चेंडू हुआ पीच होता, बॅकफुटला थांबून बॅकलिफ्ट घेत असताना चेंडूला ऑन साईडला पाठवलंय. पंच एक्झॅक्टली बघतायत, इट इज अ बाउंड्री ऑफ 6, इट इज अ बिग 6. पंच नासिर शेख यांच्याकडून सिक्सर येत असताना 6 धावा. गुड शॉट. कोणी मारला? गुड शॉट फ्रॉम आदिल. अशीच सुरुवात करतात आदिल. मागच्या वेळेला थोडे लवकर बाद झाले होते. मात्र दोन्ही संघासाठी डू ऑर डाय सिस्टम आहे. दोन्ही संघांकडे एकही पॉईंट नाही आहेत, त्यामुळे कुठला तरी संघ जो विजयी होईल तो पुढे सरकेल. दोघे जण दुसऱ्या लीगमध्ये खेळतात. चेंडू पडल्यानंतर अय्यासचा चेंडू फार वेगाने आउटस्विंग होत असताना, हीच अय्यासची खासियत आहे. आत आणतात, बाहेर आणतात, वरती आणतात, खाली ठेवतात, बॉडी लाईन टाकतात, बॉम्सर टाकतात, स्विंग करतात, लाईनमध्ये बदल आणतात, लेंथमध्ये बदल आणतात. चांगली गोलंदाजी केली पहिल्या सामन्यात सुद्धा. इवन स्विंगमध्ये सुद्धा चेंज ऑफ पेस सुद्धा टाकतात. बघा वेग आहे, बॉडी लाईन टाकला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त वरती येत असताना चेंडूला अँगल करायचा प्रयत्न केला त्यांनी, मात्र चेंडू एकच धाव त्या ठिकाणी देऊन जातोय. ही अय्यासची खासियत आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहेत अय्यास. अतिशय वेगवान. आमच्या टेनिस वर्ल्डमध्ये जर पाहिलं तर जब्बार सगळ्यात वेगवान गोलंदाज होते. एका काळामध्ये प्रचंड वेग, 150च्या स्पीडने त्या काळामध्ये गोलंदाजी करायचे. आणि या वेळेला चेंडू बॅक टू द फिल्डर, धाव बाजवण्याची भीती. आणि आत्ताच्या काळात जर तुम्ही बघाल तर आमचा रायगडचा विश्वजित ठाकूर प्रचंड वेगाने टाकतात. तर एकंदरीत पहिलं षटक पूर्ण होते. पहिल्या षटकानंतर धावसंख्या बघायला मिळते ती 8 चरोपणी ती धावसंख्या आहे ती आजच्या शनिवारची. 8 धावा बघायला मिळतात. आत्तापर्यंत आपण पहिल्या षटकामध्ये 23 धावा, 22 धावा, 15 धावा, 16 धावा, 8 धावा. प्रेक्षक त्या बाजूला राईट साईडला तुम्ही बघू शकता फार मोठ्या संख्येत झाडाखाली बसून, झाडाच्या सावलीमध्ये, निसर्गाच्या सावलीमध्ये या ठिकाणी सामना एन्जॉय करताना तुम्ही बघताय. या मैदानावर सेंट्रल प्रीमियर लीग 2025 एन्जॉय करतायत. कारण आज पहिला दिवस आहे आणि उद्या दुसरा दिवस आहे.
मंगेशदादा यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते. मंगेशदादा आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांचं नाव या ठिकाणी या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे. असं काही ठाकूर सरांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं. या स्पर्धेला ऑर्गनाईज केलं विकास तावडे आणि त्यांच्या पूर्ण टीमने. अतिशय चांगली स्पर्धा. विकास तावडे, महेश जाधव, दीपक परवाडे, आकाश, त्याच्यानंतर आकाश मिश्रा, त्याच्यानंतर अजय राठोड, मुकुंद काबाडी, श्रवण गुप्ता, विनायक अरिल, अमर जसवाल ज्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतला पहिल्या सामन्यात 1 ओव्हर 1 रन आणि 5 विकेट काढत असताना. आणि तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आमचे आनंद श्रेष्ठ यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केलं आहे. मात्र एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून बोलणं अत्यंत आवश्यक आहे. आमची ठाण्याची स्पोर्टिंग कमिटीचे जे मैदान आहे या कमिटीमधल्या सगळ्या सदस्यांनी आम्हाला फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण पाऊस पडल्यानंतर हे मैदान डेव्हलप करणं, बॅकफुटला येऊन चेंडूला हुक करायचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होते ऑन साईडला, ही बाउंड्री जवळ आहे आणि त्यामुळे चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सगळ्यात जवळची बाउंड्री आहे. कुठे 40 आहे, कुठे 38 आहे, कुठे 37 आहे. मात्र समोरच्या ज्या बाउंड्री आहेत ते सगळ्यात कठीण आहे, जिथे महेश जाधवने फार मोठ्या प्रमाणात अटॅक केले होते. फरमान आणि महेश जाधव दोघांनी एंटरटेन केलं. एका बाजूला 48 धावा, एका बाजूला 59 धावा. अतिशय चांगली बॅटिंग मागच्या सामन्यात बघायला मिळाली. त्यामुळे त्या हळूहळू रंगात येत आहेत. जसं लीग पुढे सरकतंय तसं रंगात येत आहेत. आता दुपारच्या वेळेचं प्रशिक्षण शिबिर सुरू होईल. मुलं येत आहेत हळूहळू ग्राउंडकडे. ओ बॅकफुटला तामून चेंडू ऑन साईडला उचलला, चेंडू ट्रॅव्हल होते ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत सुंदर कॅच अतुल फिनिश करत असताना. आणि मैदानावर हा अतुल आहे तर आदेशने हा जेल टिपलाय. पहिला फलंदाज मैदानावरती बाद होते. आदिल पहिला फलंदाज बाद होत असतो. नवीन फलंदाज गौरव राठोड, द मॅन हू टर्न द मॅच इन द फर्स्ट मॅच. बॉलिंग चांगली केली, 11 धावा देत असताना 4 विकेट काढले. बॅटिंग चांगली केली, मात्र मॅच फिनिश नाही करू शकले. 12 धावा पाहिजे असताना लास्ट ओव्हरला. ठाणा स्पार्टन्सचे कॅप्टन गौरव राठोड, विक्रम राठोड हे नाव आपण बॉलिवूडच्या माध्यमातून अक्षय कुमारला पाहिलं. तसं गौरव राठोडने सुद्धा आज मनं जिंकली, मात्र मॅच नाही जिंकू शकले. डू ऑर डाय सिच्युएशन आहे दोन्ही टीमला, जिजा स्पोर्ट्सला आणि ठाणे स्पार्टन. दोघांकडे पॉईंट्स नाही आहेत आणि त्यामुळे ते जिवंत राहायचं असेल लीगमध्ये तर तुम्हाला पॉईंट्स मिळवावं लागेल. छोटी छोटी मुलं सेंट्रल हिस्टॉरिकल मैदान ठाण्यामध्ये येत असताना जिथे ते प्रशिक्षण घेतात. या वेळेला बॅकफुटला थांबून इनसाइड आउट खेळताना सुरेश रैना स्टाईल. व्हॉट अ शॉट. 6 धावा. गौरव राठोड, व्हॉट अ शॉट. स्टायलिश क्रिकेटर आहेत, अतिशय सुंदर क्रिकेट खेळतात. भविष्य उज्ज्वल आहे या मुलाचं. काय बॅकलिफ्ट होता. लेदर क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडरच्या माध्यमातून काही नावं आवर्जून घेतले जातात. एक भरत वाघेला, एक कल्याणी घोरपडे, सम ऑफ द क्लासिक लेफ्ट हँडर्स. आणि या ठिकाणी गौरव राठोड सेंट्रल प्रीमियर लीग 2025 मध्ये हिस्टॉरिकल मैदानावर षटकार मारत असताना. लंबे रेस का घोडा थांबून येतोय. गुड लेंथ करून चेंडू आला, चेंज ऑफ पेस होता, ओळखू शकले नाहीत गौरव. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता आणि चेंडूची उंची जास्त होती. पडल्यानंतर गुड लेंथ करून टेक ऑफ घेतला त्याने आणि अशा चेंडू अटेम्प्ट करायला गेले तर गौरव बाद झाले असते. यावेळेला मात्र चेंडू जेलच्या रूपाने येतोय. गौरव राठोडला स्वस्त्यात बाद केलंय. अतिशय सुंदर गोलंदाजी. अंश यांच्या मार्फत गौरव बाद होतोय त्या ठिकाणी.
आणि सस्त्यामध्ये बाद झालाय. ज्या गौरवने मागच्या सामन्यात वन मॅन आर्मी सारखा एक पात्री अभिनय करत असताना सामन्याला कलाटणी दिली होती कॅप्टनने ठाणा स्पार्टनच्या, त्या गौरवला अभिमन्यू केला चक्रव्यूहमध्ये. अडकले ते तिकडे, हवेत खेळले, सेफ शॉट नाही घेऊ शकले आणि त्यामुळे जेलच्या रूपाने या ठिकाणी बाद होत आहेत. मोहात टाकला आणि ते बाद होऊन तंबूत परत आहेत. दिस इज अ बिग शॉक. अतिशय मोठा या ठिकाणी शॉक लागलाय ठाणा स्पार्टन्सला, कारण गौरव जास्त वेळ राहिले असते तर धावा जास्त झाल्या असत्या. याच मुलांनी 2 षटकामध्ये 39 धावा कुठल्या होत्या मागच्या वेळेला, त्याच मुलाला लवकर बाद केलाय. नवीन फलंदाज येत आहेत. अभिमन्यू गेले, अर्जुन आता येतोय. क्रिकेटमध्ये प्रेशरमध्ये, क्रुशियल स्टेजमध्ये, टाईट कॉर्नरमध्ये सामन्याला कलाटणी देण्याचं खेळी जे उभारतात त्यांना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर म्हणतात. जे ऑस्ट्रेलियन्स कधी कोणासाठी उभे नाही राहिले त्याला सचिननी जाता येता उभं केलं. डॉन ब्रॅडमॅननी चहासाठी बोलवलं, त्याचं मूळ कारण होतं सचिनची बॅटिंग. अर्जुन नवीन फलंदाज. आता स्ट्रायकर कोण आहे? आयुष यावेळेला फ्लिक करतो ऑन साईडला. ऑन साईडला बळवत असताना अंतिम हे पेट नेम आहे त्याचं. आयुष टर्न करतायत फ्लिकला. आनंद श्रेष्ठ, लॉट ऑफ हार्ड वर्क फ्रॉम हिम फॉर दिस टूर्नामेंट. सक्सीडिंग द टूर्नामेंट व्हॉट यू रिक्वायर्ड? यू रिक्वायर्ड मॅन पॉवर. जबरदस्त कार्यकर्ते लागतात मनापासून काम करणारे. हेच मी ठाणा प्रीमियर लीगमध्ये पाहिलं आणि हेच मी या ठिकाणी पाहिलं या सेंट्रल प्रीमियर लीग 2025 मध्ये. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे विकास तावडे यांच्याकडे एक नजर आहे. ही ब्रिंग ऑल द गुड पीपल इन द वन प्लॅटफॉर्म. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. and when the good people, quality people comes in one platform, you get success. यश तुम्हाला शोधत येतो, तुम्हाला शोधायची गरज नाही यशाला. you have to work hard. if you want good quality work, तुम्हाला कष्ट करायला लागेल. गौरव राठोडच्या धक्क्यातून कसं सावरणार ठाणा स्पार्टन्स. ओ बॅकफुटला थांबून अजून एक जेल उडालाय. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. सुटला आणि अजून एक धक्का. अजून एक फलंदाज बाद होतोय. अंकितने जेल टिपलाय दीप मध्ये. अर्जुन बाद झाला, फलंदाज बाद झाला अर्जुन. तर अभिमन्यू अर्जुन दोघे परतलेत. म्हणजे गौरव राठोड उर्फ अभिमन्यू आणि आता अर्जुन बाद होतोय. दिस इज हाऊ द बॉलिंग गोस. जिजा स्पोर्ट्स या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना ते बघतायत त्यांचा मेन प्लेअर गौरवला बाद केलं त्यांनी आणि आता ते प्रयत्न करतायत धावा कशी कमी मध्ये रोखले जातील या ठिकाणी. हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे जिजा स्पोर्ट्सच्या कॅप्टन मार्फत. कारण इफ यू गो फॉर अ लो स्कोर मॅच द क्वालिटी रेव्होल्युशन विल कम. क्वालिटी वाढेल. शशी साटम इथे उभे आहेत, नाझीर उभे आहेत. त्यांचा काळ 30-40 समोरचा संघ केल्यानंतर समोरच्या संघाला 17-18 मध्ये ऑलडाऊन करणं हा काळ होता. क्वालिटी क्रिकेटचा होता. कारण MRIचा बॉल होता. क्वालिटी बॉलर्स होते, ग्रेट क्रिकेटर्स होते आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं समोरच्या खेळाडूंचे वीक पॉईंट्स. तेच करतायत जिजा स्पोर्ट्स. यावेळेला चेंडू पॅरलल खेळायचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एका शॉटची गरज होती. जेव्हा 2 विकेट पडतात तेव्हा प्रेशरमधून बाहेर यायचं असेल तो यू हॅव टू अटॅक आणि भारत तेच करतोय पाकिस्तानवर. आक्रमण करावंच लागेल तुम्हाला. सहनशक्ती किती बघायची. भरत आहोत ठीक आहे. भरतने रामाची वाट पाहिली 14 वर्ष. आम्ही किती वाट बघायची. पाकिस्तानला आपण धुतोय आता आणि धुणं आवश्यक आहे. पुढचा चेंडू खाली राहतोय. सबमेरीन डिलिव्हरी इनसाइड एजला लागून तो यष्टीवर नाही आला. लेग स्टंपच्या बाजूने ट्रॅव्हल झाला. याचं कारण काय? याचं कारण आहे पेस. कोण आहे बॉलर? अयास. वेगासाठी ओळखले जातात. अत्यंत चांगला वेग आहे त्यांचा. उंची लहान कीर्ती महान असे गोलंदाज आहे ते. क्रीज कॉर्नरहून टाकत असताना चेंडू त्यांच्याकडे आला होता मात्र थांबू नाही शकले. चेंडू गेला स्क्रीनच्या समोर. कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण करत असताना ठाणा स्पार्टन्स जगडावा लागतंय, संघर्ष करावा लागतंय त्यांनी धावांसाठी.
समोर रनआउट, समोर रनआउट झाले, 2 धावा पूर्ण नाही झालेत. समोर धावबाद होताना अजून एक धक्का ठाणा स्पार्टन्सला लागतोय. गौरव राठोड बाद झाल्यानंतर अर्जुन बाद झाला. अर्जुन बाद झाल्यानंतर आता बाद होते मैदानावर. म्हणजे म्हणजे त्याचं नाव काय खरं? आयुष उर्फ अंतिम. स्क्रीनवर जो लिहिलाय तो बोलावा लागतो ना. अंतिम. क्या करेगा अभी ठाणा स्पार्टन्स? कौन खड़े रहेगा, कौन रन बनाएगा, कौन स्कोर करेगा, कौन टारगेट देगा, बहुत सारे सवाल. षटक संपूर्ण झाले मैदानावरती. ओव्हर संपले ते 3 षटक पूर्ण झाले. धावसंख्या झाली 28, सरासरी आहे 9.20 आणि विकेट गेले 4. 28 फॉर द लॉस ऑफ 4 आफ्टर 3 ओव्हर्स. ठाणा स्पार्टन्स 12 चेंडू बाकी आहेत. याच वेगाने जर धावा केल्या 18 किंवा 20 धावा येतील. मग धावसंख्या 50 असेल, 60 असेल, 55 असेल का 40 असेल? 40 तर नसणार कारण 2 ओव्हर बाकी आहे अजून. व्हेरी गुड टुर्नामेंट. अतिशय सुंदर आयोजन. थँक्स टू द ऑल द कमिटी. स्पोर्टिंग कमिटी यांचे अभिनंदन. अजून एक झेल उडालाय. घेणार कोण असा प्रश्न आहे. गोलंदाज किती धावलेत बघा. हे टेनिस वर्ल्ड मध्येच बघायला मिळणार तुम्हाला. दे विल रन, दे विल रन. लेदर मध्ये फार कमी बघायला मिळतं असं. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये एवढे धावत नाहीत. मात्र हा गोलंदाज सुद्धा लेदर क्रिकेटर आहे, तरी तो धावलाय 22 ते 25 यार्ड, पण जेल पकडू नाही शकले. धावसंख्या 29. ओ नो बॉल. कोण आहे बॉलर विसरलो परत. नाही नाही अजीम ना. अंकित. लेदर क्रिकेटमध्ये सीम वरून असा चेंडू काढता येतो. ते लेदर क्रिकेटर आहे स्वतः, तर यावेळेला जास्त भार टाकला त्याने. शॉर्ट ऑफ लेंथ बाउन्सर होता. मात्र आताच्या मागून चेंडू सोडत असताना चेंडू असा जेव्हा वरती येतो त्याला बॉडी लाईन सुद्धा म्हणतात. खेळणार कसा? सर डॉन ब्रॅडमॅनला त्या काळात हेल्मेट नव्हते, असे चेंडू पडायचे. ओ कमबॅक करत असताना अंकित. दिस इज वाय इज अ लेदर क्रिकेटर. आपल्या गुरुकडून, द्रोणाचार्याकडून जे काय त्यांना ज्ञान मिळालंय ते ज्ञान वापरत आहेत बॉलिंग मध्ये. या वेळेला मात्र चेंडू पॅटर्न पॅचच्या मध्ये फलंदाजाला बाग पाडला. खेळण्यासाठी चेंडू जातोय समोर स्क्रीनवर. गुड फिल्डिंग. बॉलर कधी कधी दया सुद्धा करतो, मात्र ती दया अशा पद्धतीने असते की फलंदाज कुठेतरी अडकेल. धावसंख्या पोहोचते ती आता 31. या धावसंख्या 31 फॉर द लॉस ऑफ 4 इन द 4th ओव्हर. आमची लहान लहान मुलं जॉगिंग करायला तयार. दुपारचं प्रशिक्षण शिबिर. बॅट अँड पॅचच्या मध्ये अवैध खेळले. नो मॅच लँड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. गोलंदाज किती धावणार, कुठे धावणार, कसा घेणार असा प्रश्न आहे. ओव्हर थ्रो, ओव्हर थ्रो होतोय 4 धावांसाठी. 1 धावून काढलेत 5 धावा टोटल, आणि त्यामुळे 5 धावा, 5 नाही 6 धावा, 2 धावा धावून काढलेत. 1 ओव्हर थ्रो, 6 धावा टोटल. बोनस बोनस बोनस. आणि आमची मुलं छोटी छोटी जॉगिंग करत असताना क्रिकेटमध्ये प्रशिक्षण शिबिरामध्ये पहिलं असतं, सगळ्यात पहिलं आहे जॉगिंग. जॉगिंग नंतर आहे स्प्रिंट, नाही एक्सरसाइज, नंतर स्प्रिंट. आणि ते मुलं बघा जॉग करतायत त्या ठिकाणी. व्हाईट अँड व्हाईट हे डिसिप्लिन आहे लेदर क्रिकेटचं. लहान वयातच त्यांना प्रशिक्षण तसं दिलं जातं. धावसंख्या झाली 37. क्रिस कॉर्नरवरून बॉडी लाईन डिलिव्हरी. अंकित वेग प्रचंड वापरतायत. हा मुलगा अतिशय चांगला गोलंदाज भविष्यामध्ये होऊ शकतो. षटक संपले 4. धावसंख्या झाली 37. सरासरी आहे 9.25. इथे जर गौरव असते तर ही धावसंख्या उलटी असती, 73 असती.
मात्र ती धावसंख्या आपण 37 बघतो. हा एक फरक असतो महत्त्वाचा फलंदाज तुमचा बाद झाला तर. मागच्या वेळेला महेश जाधव आणि फरमानची चांगली बॅटिंग पाहिली आणि त्याच्यानंतर पहिल्या मॅचमध्ये निखिल आणि गौरवने एंटरटेन केलं होतं. तर काही चांगल्या मॅचेस बघायला मिळाल्या. जसं मी उल्लेख केला, फर्स्ट मॅचमध्ये 67चं टार्गेट, दुसऱ्या मॅचमध्ये 100चं टार्गेट, तिसऱ्या मॅचमध्ये 66चं टार्गेट, चौथ्या मॅचमध्ये 84चं टार्गेट, पाचव्या मॅचमध्ये किती टार्गेट असणार हा प्रश्नचिन्ह आहे. तो दिस इज द सक्सेस ऑफ सेंट्रल प्रीमियर लीग 2025 ॲज फार एज पॅरामीटर्स इज कन्सर्न. मापदंड बघितला तर हे सक्सेस आहे. गुड क्रिकेट, व्हेरी गुड क्रिकेट फ्रॉम ऑल द टीम्स. इवन दो यश आणि अपयशाचा वेगळा विषय आहे, मात्र आजच्या दिवशी समाधानी क्रिकेट तुम्ही खेळताय हे महत्वाचं आहे. आनंद श्रेष्ठ, अजून आनंदचा आवाज आपल्याला मिळाला नाही कारण ते मॅच खेळत आहेत. त्यांची मॅच आहे याच्यानंतर. अतिशय महत्त्वाचे एप्सिलॉन या संघाचे ते प्लेयर आहेत. एप्सिलॉनकडे ऑलरेडी 2 पॉईंट आहेत. या दोन्ही टीमकडे पॉईंट नाही आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. जिजा स्पोर्ट्स आणि ठाणा स्पार्टन्स जे जिंकतील त्यांच्याकडे 2 पॉईंट येतील. बॅटन पॅटच्या मध्ये चेंडू आहे. चेंडू खेळायचा प्रयत्न, उंच उडी मारून चेंडू अडवायचा प्रयत्न, मात्र षटकार. इट इज अ बिग 6. 6 धावा. Magnificent try from the fielder. जिशान प्रयत्न नक्की केला त्याने. पॅशन इज इम्पॉर्टंट, हार्डवर्क इज इम्पॉर्टंट, कमिटमेंट इज इम्पॉर्टंट. तुम्ही किती चांगलं क्रिकेट खेळताय इम्पॉर्टंट. निर्भयपणे खेळणं इम्पॉर्टंट आहे. बिनदास खेळा, तुमच्या सिटीमध्ये खेळताय. पॅटर्न पॅचच्या मध्ये यॉक करायचा प्रयत्न, मात्र स्टंपिंगची संधी होती. मात्र वेगवान गोलंदाजाला यष्टीच्या जवळ एवढं उभं राहणं, यष्टीचित करणं अत्यंत कठीण असतं. आता तो चेंडू निसटतोय. टेनिस विश्वामध्ये सगळ्यात ग्रेट कीपर म्हणून चेतन चाचा यांना ठेवलं जातं. वन ऑफ द ग्रेट प्लेयर फ्रॉम पंतनगर घाटकोपर. धावसंख्या झाली ती मैदानावरती 4-4-4. राऊतचा नंबर 44 फॉर द लॉस ऑफ 4. फुल टॉस आहे. लेफ्ट हँडर खूप सुंदर पद्धतीने उचलत असताना क्रिकेट किती इझी आहे. कोणता किसने मारा? नाही बॅट्समन कोण आहे? जिशानच्या बॅटमधून हा शॉट येत असताना मॅग्निफिसंट स्ट्रोक. साठम इथे उभे आहेत. आमच्या राहुल 11 परेलमध्ये एक लेफ्ट हँडर दुसरे सुद्धा होते कल्याणी घोरपडे बरोबर. त्याचं नाव होतं साजिद. 2 असे खेळाडू आहेत, एक नरेश चावला उर्फ पापे आणि साजिद. मॅचला टर्न करायचे भरपूर वेळाला. चेंडू पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त वरती येतोय. धावसंख्या पोहोचते ती आता 50 या धावसंख्येवर. 50 फॉर द लॉस ऑफ 4. ठाणा स्पार्टन्स गौरव राठोड स्वस्त्यात बाद झाले तरी धावसंख्या 50 झाले, हे महत्वाचं आहे. बॅटन पॅटच्या मध्ये चेंडू खोदून काढतायत. बॉटम हँडच्या माध्यमातून 2 धावा मिळतील. धावसंख्या 52. तिसऱ्या धावांसाठी निघालेत. धावबाद होण्याची भीती आणि फलंदाज बाद. कोण आहे दोन्ही? आता मनोज पवार आउट झाला. कुठे मनोज पवार? ग्रेट ग्रेट. मनोज पवारवर सगळ्यांचं लक्ष आहे. मनोज पवार उर्फ धोनी. आज कीपिंग चांगली आहे पण मनोजची बॅटिंग का होत नाही आहे, दॅट इज अ क्वेश्चन मार्क. 52. कभी कभी किसी का दिन होता है और कभी कभी किसी का दिन नहीं होता है. वो दिन महत्वाचा आहे. नवीन फलंदाज अंकेश. 52 धावा झालेत बरोबर ना. 52 लास्ट ओव्हर ना.
पडल्यानंतर चेंडू बघायचा जास्त बाहेर आहे का. फलंदाज धावबाद होत आहे तिकडे, वाईड आहे मात्र फलंदाज बाद. अजून एक चेंडू बाकी आहे. 1 टू गो. 53. 53 फॉर द लॉस ऑफ 6. जर गौरवनी बॅटिंग केली असती तर ही धावसंख्या 83 दिसली असती किंवा 93 दिसली असती. मस्त मी जसं मी म्हणालो सांघिक खेळ आहे क्रिकेट. फक्त गौरवनीच बॅटिंग करायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे. लीगमध्ये तुमच्याकडे 8 ते 9 बॅट्समॅन कडक असायला पाहिजे जे धावा करू शकतात. तेव्हा कुठे धावा होतात. छोटी छोटी मुलं जॉगिंग केल्यानंतर आता एक्सरसाइज करतायत. हे भारताचं भविष्य आहे. चेंडू ऑन साईडला जातोय, स्क्वेअर ऑफ द विकेट. धावसंख्या झाली 54 आणि धावबाद होतील का. तर धावबाद झालीत, त्यामुळे 55 टू विन. 54 फॉर द लॉस ऑफ 7 ठाणा स्पार्टन्स. जिजा स्पोर्ट्सला टार्गेट दिलंय 55 टू विन. मैदानावर 30 चेंडूंमध्ये आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे 11च्या रूपाने. त्यामुळे जिजा स्पोर्ट्सने चांगला कंट्रोल केलाय. कारण गौरवची टीम मागच्या सामन्यात तुम्ही जर बघाल तर मागच्या सामन्यात ते चेस करत होते 67. त्यावेळेला ते 5 धावांनी पराभूत झाले होते. 5 नाही, जास्त धावांनी, 10 धावांनी पराभूत झाले होते. म्हणजे याचा अर्थ काय, मागच्या वेळेला त्यांनी 57 केले होते आणि या वेळेला त्यांनी केलेत 54. म्हणजे 3च धावा कमी केल्यात त्यांनी एवढं बॅटिंग करून सुद्धा. यावेळेला बाकीच्या बॅट्समॅननी बॅटिंग केले. मात्र इथे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं जिजा स्पोर्ट्स, त्यांना डू ऑर डाय सिच्युएशन आहे. इव्हन ठाणाला सुद्धा, कारण दोघांकडे पॉईंट्स नाही आहेत आणि दोघांकडे पॉईंट्स नसल्यामुळे समबडी हॅज टू विन दिस मॅच. आणि ते जे जिंकतील त्यांच्याकडे 2 पॉईंट्स येतील. आनंद श्रेष्ठ माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला आहे. याचा अर्थ आनंद कॉमेंट्री करणार आहे. आम्ही आमच्या वाणीला थोडंसं ब्रेक देतोय आणि आनंद आमंत्रित करतोय, कारण आनंद माझा आवडता समालोचक आहे. हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही कव्हर करतात. या त्यांना ऐकूया. थँक्यू. हेलो. अभी कमेंट्री की धुरा संभाल रहे हैं. आवाज आ रहा है क्या उसका? बहुत ही बेहतरीन मुकाबला जारी है. CPL Central Premier League. This is the season 5 and what matches we have seen over here in the Sporting Club Committee Central Maidan. Some riveting stuff we have seen from the morning itself. Live coverage in Cricket.in. Please like and subscribe your tennis cricket channel. Been really wonderful. Taking from the first match, it was just 16 deliveries left and 20 to get. Then 6 deliveries, 12. Amar Jaiswal. What a record he has today. 5 deliveries and 5 consecutive wickets. After that, it has been a little bit one-sided matches. The previous match going down the wire once again. 25 required of 6 deliveries. And the third match as well, 6 deliveries, 15 to get, and it was scored. So the 3 out of the 4 matches has been really good effort, and all the officials have done a wonderful, tremendous job. Sashi Satam sir, Nasir Sheikh sir, and Sanjay Sawant Lovo sir, they have done really well. Those are legendary cricketers of the past, brilliant batsmen, all of them. Definitely they know each and every part of this central Maidan as well, and all the rules and regulations intact. Will turn out to be once again a roller coaster ride this match. Jija
Match Time Sports proprietor and the owner as well, Sachin Sawan. He'll be on strike. Previous match, wonderful batting by him, wonderful inning by him. After that, the batting lineup fall down like 9 pins, but brilliant he was in the starting over. The first over of the power play, at the non-striker end is Dinarachon, famously known as Adu. Coming on to bowl, I believe Gaurav Rathod will start the attack. He was brilliant in the first match. Both the overs were brilliant from his side. Away goes the signal from the umpire, Nashik Sheikh sir. 55 is the target. Compulsory chase format till the qualifiers. Nicely bowled delivery, just leaving the batsman after pitching. Really been good with the line and length he has bowled today. Going left arm over the wicket, Gaurav Rathod. Very good prospect, a seasoned campaigner. Good with the bat, good with the ball. This time just a little bit shorter, it's up in the air. Nicely placed in between backward point and cover region. Avishi goes for a boundary. First boundary of this inning. Sachin has been brilliant off from the onset in the first match as well. Did brilliantly in the power play. He needs to stay there. He is the backbone of this side. Brilliant start with that boundary. You can watch it on an action replay at cricket.in. This is nicely played once again. Upishly above the head of the backward point fielder. Away she goes for a boundary. Back to back boundaries. I'll request both the captains of Equira Packers and Arya Fighters to please join for the toss. You can see the main organizer, Vikas Taude sir, on a trot, 5th year, Central Premier League. This was a wayward delivery, trying to give more pace on that delivery. Bowled a little bit wider outside the off stump. White ball being signaled by the umpire. 9 runs on the board. Good start this for Jija Sports. 3 deliveries in the game. 9 runs already on the board, chasing 55. This is played nicely, handsomely, down to the cow corner region. Away she goes for a maximum. Brilliant hit this. Just the length, pretty quickly out there. Just played with soft hand, nice timing, good hand-eye coordination. Sachin Sawan looking really good. 15 on the board. They're going for a single, and throw has hit the non-strikers and stumps, but not out given by the umpire. चलिए बढ़ते हैं आखिरी गेंद की ओर. This is a full toss, nicely played down to the mid-wicket region. Good fielding there, sir. Just a couple of runs, I believe, to end the first over. 18 on the board. Equira Packers और आर्या फाइटर्स, दोनों ही टीम के कप्तान से अनुरोध है, प्लीज जल्द से जल्द आ जाइए टॉस के लिए. Sandesh Patil, the captain of the side, Equira Packers, and the owner. Dynamic all-rounder player, does everything. And definitely the captain, Pradeep Dodia of Arya Fighters. Mahesh Jadhav will spin the coin, will do the toss of the next match.
Jishan Khan to continue. He'll go right arm over the wicket. Sachin Sawan on strike. The second mandatory power play over 3 fielders outside the 30-yard circle. A deep mid-wicket in place. A long off and a deep extra cover. Equira backers, they have won the toss. They have elected to bowl first. Good delivery to start his spell, Jishan Khan. If anybody has to turn this match, it should be Jishan Khan. Brilliant he has been all those years. What a prospect to turn it in his cricket he has been. This time played nicely uppishly, down the ground, down to the cow corner region. It's a maximum. Really good hit that. Score moves on to 25. Without losing any wicket, definitely they will want to up the ante, up their net run rate. Do or die match for both the sides after losing the first match in this league stages. Definitely they would like to chase this target as early as possible. This is once again played nicely down to the cow corner region, handsomely over the fence for a maximum. Back-to-back sixes. Adu looking in great touch. This is really great effort from both the batsmen, Sachin Sawan and Dinanath Chavan as well. This is going to really uplift the net run rate of their side. Definitely change of balls. We have lost that ball. Second over in progress and already 31 runs on the board, chasing a target of 55. Just require 24 runs to win of 21 deliveries. 21 गेंदों में 24 रनों की जरूरत है और एक तरफा ये मुकाबला चलता हुआ जिस तरह से बल्लेबाजी चल रही है मैदान के बीच. बढ़िया गेंद इस मर्तबा जड़ में डाली गई थी. गेंद डगआउट कर दिया डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में. 1 रन दौड़कर मुकम्मल किया. दूसरे निकलते थ्रो आता हुआ नॉन स्ट्राइकर एंड पे. बढ़िया थ्रो था लेकिन 2 ही रन से संतुष्टि जतानी होगी. बढ़िया लय में बल्लेबाजी करते हुए दीनानाथ चौहान बल्लेबाजी कर रहे. 16 रनों पे 2 छक्कों की मदद से 4 गेंदों का सामना किया और सचिन चौहान बल्लेबाजी करते हुए 16 रन पे 6 गेंदों का सामना किया. बहुत ही बढ़िया शुरुआत दोनों ही बल्लेबाजों द्वारा. इस मर्तबा थोड़ी सी गुडलैंड स्पॉट पे थोड़ी उछाल ज्यादा मिली. उस गेंद को फ्लैट बैटेड खेल दिया डाउन द ग्राउंड, डाउन टू द लॉन्ग ऑन रीजन. जस्ट एक सिंगल वहां पे आता हुआ. 34 रन, 34 ऑन द बोर्ड. लास्ट डिलीवरी टू गो इन द सेकेंड ओवर. Running at a speed of knots, this chase has been 21 of 19 deliveries. Really been good from both the openers. This is nicely played. Heaved down to the mid-wicket region. Oh, there was a fielder there, but shelled out at the last moment. Could have been the twist what they were looking for, but not to be. Just dropped it at the last moment at the end of the second over. 35 runs on the board. अगला मुकाबला एक्विरा पैकर्स बनाम आर्य फाइटर्स. एक्विरा पैकर्स ने पहले टॉस जीतते हुए क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया. आमंत्रित किया बल्लेबाजी के लिए टीम आर्य फाइटर्स को. गेंदबाजी की कमान संभालने आए हैं निशांत कस्बे. 35 ऑन द बोर्ड. 35 रन हो चुके हैं. जीतने के लिए अब और 18 गेंदों में 20 रनों की जरूरत. कैमरा नहीं है. बोला नहीं कर रहा. निशांत need to create pressure, need to take wickets. Nicely bowled this. Nishant Kasbe is a very smart bowler.
Definitely quite lot of experience. The cricket he has played, the kind of cricket he is playing, still fit, quite fit. 17 deliveries, 20 to get the first match of this event. It was the same situation. There is an appeal, but neglected by the umpire. Definitely some, I believe it would have gone outside the off stump after the impact. That's what the signal was from the umpire. A leg by, nevertheless. 36 on the board. 16 deliveries and 20 runs to get the first match of CPL. And it was defended by the bowling side. Brilliant bowling this. Right in the arc. Right where he needs to be. Right in the block hole. Dot delivery. 18 to, sorry, a single taken. 18 to get of 15 deliveries. 18 गेंदों में 15 गेंदों में 18 रनों की जरूरत है. इस मर्तबा बढ़िया संपर्क. गेंद जा रही है डीप स्क्वायर क्षेत्र में 4 रनों के लिए. गेंद में कोई खामी नहीं थी, लेकिन जिस तरह के शॉट्स लगे थे और जिस तरह की फील्ड सेट करी गई है, मुझे लगता है 3 क्षेत्र रक्षक ऑफ साइड में, जबकि ऑन साइड में राइट हैंडेड बल्लेबाज जब मैदान में सचिन इतना बढ़िया ऑन साइड में खेल रहे, तो 30 यार्ड सर्कल के बाहर ऑन साइड में 3 क्षेत्र रक्षक होने चाहिए थे. बट चौका आता हुआ 14 रनों की जरूरत है. 14 गेंदों का खेल बचा इस पारी में. इस मरतबा हवाई फायर. गेंद जा रही है लॉन्ग ऑन के क्षेत्र में 6 रनों के लिए. बढ़िया हिट आता हुआ सचिन चौहान के बल्ले से और एक बेहतरीन सिक्सर. 47 ऑन द बोर्ड. Just 8 required of 13 deliveries. Really would boost the net run rate of the side. Jija Sports. Way down the offside. White ball being signaled by the umpire. Just 7 required. Hasn't been their day. 7 required of 13 deliveries. Goes inside and a wicket out of nowhere. Just a success for Nishant Kasbe. Has been quick off from the bowlers. Been really good in this over. Just that the boundary and a 6 down to the long on region. Apart from that, it has been a good over. Ends over number 3rd. 48 on the board. 7 required of 12 deliveries. New batsman going in. Ayaz Beg. Good young talent of Thane Tennis Cricket. Really good bowler and a very good batsman as well. 7 to win of 12 deliveries. क्या लग रहा है शुभम, कुछ बोलना चाहते हो? जी ज़रूर. जैसा कि देख सकते हैं आप, एक कैच जो छोड़ा गया था आयुष द्वारा, अगर आप उस कैच को ध्यान से देखेंगे तो वो काफ़ी लूज गए थे उस बॉल पे. उन्हें लगा कि ये बॉल उनके पास आ जाएगी बहुत आसानी से, जिस वजह से उनका बैलेंस बिगड़ा, हैंड आई कोऑर्डिनेशन काफ़ी ख़राब रहा और ये कैच छूट गया. क्या जजमेंट आपका बहुत बढ़िया है आकाश. हमने टूटे हुए दिल की शायरी बहुत सुने. इस मंच के लिए एक शायरी हो जाए आपकी तरफ से. आकाश जो कि एक उभरते हुए सितारे हैं, टूटे दिल की शायरी बहुत बढ़िया ढंग से करते हैं. खेला ना देना. चलिए बढ़ते हैं आगे मैच की ओर. आखिरी 6 गेंदे और ये पहली गेंद ही वाइड. एक तो पहले ही गरीबी, ऊपर से आटा गीला. जी बिल्कुल. 6 रनों की जरूरत है अब. मात्र एक बड़ा हिट और ये मैच अपने मुट्ठी में करेंगे जीजा स्पोर्ट्स. इट हैज बीन जस्ट जीजा स्पोर्ट्स विद द बॉल एंड नाउ विद द बैट. 6 runs required of 12 deliveries. Vikas Yadav coming on to bowl, going right up round the wicket. Slower one just played down to the mid wicket region for a maximum ends the target of 55 in just 3.1 overs. Congratulations Jija Sports, winners of this contest. Like to call upon the man of the match of this match,
Dinanath Sawan. Congratulations. Please collect your man of the match gift hamper from the commentary box end. Congratulations, Adu. Well batted. आकाश, बहुत ही जल्दी मुकाबला ये खत्म हुआ, क्या लग रहा था आपको? आखिरी ओवर तक जाना चाहिए था? जी, जैसा आज का परफॉर्मेंस रहा है थाने स्पार्टन्स का, आप देख सकते हैं कि उनकी बॉलिंग पहले इनिंग्स में जितनी अच्छी थी उतनी पहले मैच में जितनी अच्छी थी उतनी अच्छी सेकंड मैच में नहीं रह पाई, ना ही उनका बैट्समैन ने साथ दिया। पहले मैच में भी आप देखेंगे तो गौरव राठौड़ उन्होंने अकेले ही इस टीम को संभाला। सेकंड मैच में वो कुछ नहीं कर पाए, पर उनकी टीम ने उतना साथ नहीं दिया। फिर भी एक अच्छा टारगेट सेट किया था, जो कि अगर चाहते थे बॉलिंग साइड तो वो उसको लास्ट ओवर तक लेके आ सकती थी,